मूर्ती लहान पण कीर्ती महान याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या तुमच्या लाखो करोडो लोकांच्या लाडक्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर होय. असे हे सुरांची दैवी देणगी असलेले राजस लोभस व्यक्तिमत्व हरवले आहे. असंख्य गायिका होतील, परंतु साक्षात सरस्वतीचे रूप, गानसम्राज्ञी, गानकोकिळा असे एक न अनेक नावे असलेल्या लता मंगेशकर दुसऱ्या होणे कधीच शक्य नाही, कधीच शक्य नाही. अनमोल भारतरत्न गेले ही कधीही न भरून येणारी हानी आहे. आपला कोहिनूर हिरा खऱ्या अर्थाने आज हरवला आहे. असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या लता दीदींनी ज्या युगात जन्म घेतला त्या युगात आपण आहोत हे केवढे मोठे भाग्य आहे. त्यांची मौल्यवान गाणी हाच आपला अनमोल ठेवा आहे. पोलीस पथक आणि लष्कराची मानवंदना पाहून डोळे व मन भरून आले, दुःखाने आणि गर्वाने. केवढा मान मिळवला या स्त्रीने. किती साधे व्यक्तिमत्व होते, परंतु भारतरत्न, पद्मभूषण, दादासाहेब फाळके असे एक न अनेक अवॉर्ड लता दीदींनी मिळवले. गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले जाणे ही गर्वाची गोष्ट आहे, परंतु देश विदेशातील लाखो लोकांच्या मनामध्ये नाव नोंदवणे ही त्याहून मोठी गोष्ट आहे. अंतिम यात्रेत सर्व जात धर्म, गरीब श्रीमंत, लहान मोठे असे भेदभाव विसरून लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेला तो जनसमुदाय आणि लता दीदी अमर ह्याचा नारा ऐकून मन हेलावून गेले. केवढा मोठा हा परिवार. त्या क्षणी असे वाटत होते, मूर्ती लहान पण कीर्ती महान याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या तुमच्या लाखो